हॅलो टू माय लवली फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण आपल्या इंग्लिशच्या आजच्या सेशन मध्ये पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस हा जो आपला सिलेबसचा नेक्स्ट चॅप्टर आहे तो वाचायला सुरुवात करूया. पी.व्ही. सिंधू एज ऑल ऑफ यू नो इज अ व्हेरी ग्रेट बॅडमिंटन स्टार. आपली इंडियाची बॅडमिंटनची स्टार आहे पी.व्ही. सिंधू. अँड आयकॉन ऑफ सक्सेस म्हणजे यशची मूर्ती, मूर्तिमंत यश असंही म्हणू शकतात आपण. तर अशा प्रकारे पी.व्ही. सिंधूनी काय काय जे आहे आपल्या लाईफमध्ये अचीवमेंट्स केले, कोणत्या वयात खेळणं सुरू केलं वगैरे आपण या चॅप्टर मध्ये वाचणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल टुडे वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइज अँड देन वी विल स्टार्ट रीडिंग द चॅप्टर. चला आपण सुरुवात करू आज आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून. सो एज आय हॅव सेड वी विल स्टार्ट विथ वॉर्मिंग अप एक्सरसाइज. चिटचॅट चिटचॅटचे क्वेश्चन्स बघूया आपण सर्वात आधी. डू यू लाईक टू प्ले वॉच द गेम्स? काय तुम्हाला गेम्सला जे आहे खेळणं किंवा बघणं आवडतं का? तर आपल्याला सर्वांना मला वाटतं की खेळणं सुद्धा आवडतं आणि बघणं सुद्धा आवडतं. आपण जितके लहान असतो तर आपण गेम्स खेळतो आणि जसे जसे मोठे होत जातो जर खेळणं जरी बंद झालं तरी आपल्याला बघणं तर गेम्स आवडतंच. तर ह्याच्यात तुम्ही लिहू शकता की येस आय लाईक टू प्ले गेम्स, आय लाईक टू वॉच द गेम्स. तर जे तुम्हाला लिहायचं आहे प्ले गेम्स, वॉच द गेम्स दोन्ही पण लिहू शकतात. आय लाईक टू प्ले अँड वॉच द गेम्स असंही लिहू शकतात. देन आहे नेक्स्ट क्वेश्चन, विच गेम्स डू यू लाईक टू प्ले? कोणते गेम्स आहेत जे तुम्हाला खेळणं आवडतात? तर हे देअर आर डिफरंट चॉईसेस ऑफ एव्हरीबडी. सगळ्यांचे वेगवेगळे चॉईस असतात. आय लाईक टू प्ले क्रिकेट पासून घेऊन तुम्ही क्रिकेट, बॅडमिंटन, खो खो लिहू शकता. आय लाईक टू प्ले कबड्डी किंवा तुम्ही 2-3 गेम्सची नाव सुद्धा लिहू शकता, है ना. आय लाईक टू प्ले गिल्ली डंडा, गिल्ली डंडा सुद्धा आवडतं मुलांना खेळणं, है ना. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही गेम्सचे नाव लिहू शकता. व्हॉट आर सम ऑफ आर लोकल इंडियन गेम्स? आपले लोकल इंडियन गेम्स कोणते आहेत? म्हणजे जसं बघा क्रिकेट आहे, है ना, व्हॉलीबॉल, हे सगळे बाहेरचे विदेशचे गेम्स आहेत. पण आपले लोकल गेम्स कोणते झाले? कबड्डी झालं, खो खो, गिल्ली डंडा आणि जितके अशा प्रकारचे गेम्स आहेत हे सगळे आपले इंडियन गेम्स आहेत. तर ह्याचे तुम्ही नाव लिहू शकताय. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन? तुमचा फेवरेट स्पोर्ट्स पर्सन कोण आहे? ते कोणी पण होऊ शकतं. तर तुमचा जो स्वतःचा आवडता स्पोर्ट्स पर्सन आहे त्याचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सन इज एम एस धोनी, विराट कोहली किंवा पुलेला गोपीचंद किंवा हे ज्याच्यावरती ही चॅप्टर आहे पी.व्ही. सिंधू, गीता फोगाट, बबिता फोगाट, हे सगळ्यांची नावं लिहू शकता. आणि आजकाल खूप नवीन नवीन आहे. तुमचा जेही कोणी आवडता असेल त्याचं तुम्ही नाव लिहू शकता. व्हॉट गेम्स आर प्लेड इन ऑलिम्पिक्स? ऑलिम्पिक्स मध्ये कोणते गेम्स खेळले जातात? तर ऑलिम्पिक्स मध्ये जसे की जॅव्हलिन थ्रो आहे आणि खूप सारे गेम्स आहे, वेट लिफ्टिंग आहे, रेसलिंग आहे आणि कोणते कोणते गेम्स खेळले जातात हे तुम्ही पता लावा आणि त्याचा हा आन्सर शोधा. नेक्स्ट बघा, स्पोर्ट्स इक्विपमेंट. हिअर आर सम स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, है ना. हे सगळे स्पोर्ट्सचे इक्विपमेंट्स आहे म्हणजे यांचा यूज करून आपण स्पोर्ट्स वेगवेगळे स्पोर्ट्स खेळतो. तर बघा काय क्वेश्चन आहे की राईट द नेम ऑफ द गेम स्पोर्ट नियर द स्पोर्ट्स इक्विपमेंट शोन बिलो. तर खालती जे हे स्पोर्ट्स इक्विपमेंट दिसतात ह्याच्या खालती आपल्याला कोणत्या स्पोर्ट्सशी किंवा गेमशी रिलेटेड आहे त्या गेमचं नाव लिहायचंय. लाईक दिस इज रॅकेट. रॅकेटशी काय खेळतात? बॅडमिंटन. तर ह्याच्याशी बॅडमिंटन तुम्ही लिहू शकता. इकडेही हेही जे आहे बॅडमिंटन खेळायच्या कामात येतं. सो हे बॅडमिंटन झालं. अशाच प्रकारे हे क्रिकेट. दिस इज हॉकी स्टिक. तर हे हॉकी खेळतात. हे फुटबॉलचं आहे तर फुटबॉल. हे जॅव्हलिन थ्रो मध्ये युज होतं तर हे जॅव्हलिन, ठीक आहे ना. देन हे टेबल टेनिस, टीटी, ठीक आहे ना. हे लॉन टेनिस आणि हे कसलं बरं? रग्बीच आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे गेम्सचे हे इक्विपमेंट्स आहे ज्याच्याशी हे खेळले जातात गेम्स. नेक्स्ट बघा, मॅच द गेम विथ द प्लेस वेअर इट इज प्लेड. इथे काय दिलं आहे? गेम्सचे नावं आहेत आणि इकडे काय आहे? हे कुठे खेळले जातात त्याचे नाव आहे. पहा, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, दोन प्रकारचे गेम्स असतात हे तुम्हाला माहितीच असेल, है ना. इंडोर गेम्स जे आपण आपल्या घराच्या आत खेळतो जसं की झालं लुडो, स्नेक्स अँड लॅडर्स, है ना. अशा प्रकारचे गेम्स आपण घराच्या आत खेळतो. किंवा कार्ड झाले जे पत्ते असतात, तर हे सगळे आपण घराच्या आत खेळतो. आणि आउटडोर गेम्स जे घराच्या बाहेर खेळतो जसे की क्रिकेट झालं, बॅडमिंटन, गोल्फ, बॉक्सिंग, हे जितकेही आहेत हे घराच्या बाहेर खेळतो. बॉक्सिंग आलं की एक बंद जागेवरती खेळलं जातं.
तर ह्याच्यात काय विचारलं की हे गेम्स कोणत्या जागेवर खेळले जातात. जसं की क्रिकेट आहे, क्रिकेट कुठे खेळलं जातं, ग्राउंडवर. तर अशाच प्रकारे बॅडमिंटन कुठे खेळलं जातं, कोर्टमध्ये. तर क्रिकेटचं ग्राउंड, बॅडमिंटनचं कोर्ट. ठीक आहे ना, कोर्टमध्ये खेळलं जातं जर तुम्ही बघितलं असेल तर. गोल्फ, गोल्फ कुठे खेळलं जातं, कोर्समध्ये, गोल्फ कोर्स. ठीक आहे ना, हे नावं एकमेकाशी जुळलेलेच आहेत की गोल्फ कोर्स असं म्हणतात. बॉक्सिंग, बॉक्सिंग कुठे खेळली जाते, अरीनामध्ये, बॉक्सिंग अरीना. नेक्स्ट आहे स्केटिंग, तर स्केटिंग कुठे होते, रिंक मध्ये, स्केटिंग रिंक. अँड लास्ट इज कॅरम, तर कॅरम बोर्ड. आता ह्याच्यामध्ये कोणता गेम आहे आपला, जो की इंडोर गेम आहे, तर हा कॅरम जो आहे तो इंडोर गेम आहे. ठीक आहे ना. तर हे अशा प्रकारे सर्व गेम्स आहेत जे की कुठे कुठे खेळले जातात हे आपण पाहिलं. आता बघा आपण आपल्या चॅप्टर वरती येऊ, पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. म्हणजे काय, पी.व्ही. सिंधू एक मूर्तिमंत यश. पी.व्ही. सिंधू और पुसरला वेंकट सिंधू is an ace shuttler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. तर काय म्हटलं जातं की पी.व्ही. सिंधू, जिचं की पूर्ण नाव काय, पुसरला वेंकटा सिंधू. पी पासनं पुसरला आणि व्ही पासनं वेंकटा. तर पुसरला वेंकटा सिंधू ही काय आहे, एस शटलर आहे. एस शटलरचा काय अर्थ झाला, अ टॉप बॅडमिंटन प्लेयर. इंडियाची टॉप प्लेयर्स मधनं एक ही आहे पी.व्ही. सिंधू. तर ही एक एस शटलर आहे, एक टॉप बॅडमिंटनची प्लेयर आहे. अँड सिल्वर मेडलिस्ट, आणि ही सिल्वर मेडलिस्ट आहे, हिला सिल्वर मेडल मिळालं होतं ऍट 2016, 2016 मध्ये रिओ समर ऑलिम्पिक्स मध्ये. रिओ समर ऑलिम्पिक्स मध्ये 2016 मध्ये हिला सिल्वर मेडल मिळालं होतं. ही फार गर्वची गोष्ट आहे आपल्याकरता, है ना. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Raman and P. Vijaya in the year 1995. तर ही जी यंग बॅडमिंटन प्लेअर हिला म्हटलं गेलं, कारण की खूप लहान वयापासून ही बॅडमिंटन खेळू लागली होती. तर ही जी आहे आंध्र प्रदेशला जन्मली होती. आणि व्हॉलीबॉल प्लेयर्स, हिचे आई वडील दोघेही हे व्हॉलीबॉल प्लेयर्स होते. वडिलाचं नाव होतं पी.व्ही. रमन आहे आणि आईचं नाव आहे पी. विजया. तर हिचा जन्म केव्हा झालाय, 1995 मध्ये. तर अशा प्रकारे पी.व्ही. सिंधू आंध्र प्रदेशमध्ये जन्मली आहे. हिचे आई वडील व्हॉलीबॉल प्लेयर्स आहे. 1995 मध्ये हिचा जन्म झालाय. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट. हिच्या वडिलाला जे आहे अर्जुन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. अर्जुन अवॉर्ड जे आहे ते प्लेयर्सला मिळतं, जितके म्हणजे स्पोर्ट्स पर्सन्स असतात त्यांना मिळतं. तर त्यांना अर्जुन अवॉर्ड हा मिळालेला आहे कारण की त्यांनी स्पोर्ट्स मध्ये फार उत्कृष्ट आपलं जे आहे दाखवलेलं आहे सगळं. तर म्हणून त्यांना अर्जुन अवॉर्ड मिळालाय. वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स ऑफ द कॉन्टेम्पररी टाइम्स, सिंधू हॅज फीचर्ड इन टॉप 10 इन द वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग फॉर द मोस्ट पार्ट ऑफ 2014. काय म्हटलं जाते की 2014 मध्ये, ठीक आहे ना, 2014 मध्ये सिंधू जे आहे टॉप 10 मध्ये आली होती वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग. जी पूर्ण विश्वाची जी बॅडमिंटन रँकिंग होती त्याच्यामध्ये 2014 मध्ये ती आली होती. ठीक आहे, टॉप 10 मध्ये. आणि ही जी आहे यंगेस्ट, वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड, सगळ्यात छोटी, यंगेस्ट म्हणजे काय, सगळ्यात छोटी आणि टॅलेंटेड, खूप जास्त प्रतिभावान बॅडमिंटन प्लेअर ऑफ द कॉन्टेम्पररी टाइम्स. कॉन्टेम्पररी म्हणजे बिलॉंगिंग टू द सेम टाइम, म्हणजे त्या काळाची, त्या काळात म्हणजे 2014 ची जी गोष्ट चालली आहे तेव्हा ती सगळ्यात लहान होती आणि एक्सलेंट जे आहे टॅलेंटेड होती, ती खूप जास्त प्रतिभावान होती, अशी होती. आणि टॉप 10 मध्ये आली होती ती वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग मध्ये 2014 मध्ये. अशा प्रकारे खूप लहान वयात तुम्ही पाहू शकताय की हिने खूप काही जे आहे पावलं होतं. सो आता आपण जे आहे ह्याचा नेक्स्ट पार्ट नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण पाहू की वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये जे गोष्टी राहिलेल्या आहेत आपले क्वेश्चन आन्सर्स, ते एकदा त्याच्याकडे लक्ष देऊ. सो वी विल कंटिन्यू विथ वॉर्मिंग अप एक्सरसाइज. क्वेश्चन 1 बघायचा. डू यू लाईक टू प्ले, वॉच द गेम्स? काय तुम्हाला गेम्स खेळणं आणि बघणं आवडतं? आन्सर काय होईल याचा, येस आय लाईक टू प्ले अँड ऑल्सो लाईक टू वॉच गेम्स. की हो, मला खेळणं आवडतं आणि अशाच प्रकारे बघणं सुद्धा आवडतं गेम्सला. विच गेम्स डू यू लाईक टू प्ले? कोणते गेम्स आवडतात तुम्हाला खेळायला? आय लाईक टू प्ले कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट अँड टेबल टेनिस. तुम्ही तुमच्या मनाचे जे आवडते गेम्स असतात ते लिहू शकताय. व्हॉट आर सम ऑफ आर लोकल इंडियन गेम्स? तर जे इंडियामध्ये खेळले जाणारे लोकल गेम्स असतात, जे विदेशी नाही आपल्या इंडियन गेम्स आहेत, ते कोणते आहेत? कबड्डी, खो खो,
टिपकट, लागोरी, आट्या पाट्या तुम्ही खेळले असेल लहानपणी, लंगडी, मलखंब, रेसलिंग एटसेट्रा. हे सगळे आपले इंडियन लोकल गेम्स आहेत. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन? स्पोर्ट्स पर्सन कोण आहे तुमचा आवडता? माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सन इज विराट कोहली. तुम्ही तुमच्या आवडत्या स्पोर्ट्स पर्सनचं नाव इथे लिहा. व्हॉट गेम्स आर प्लेड इन ऑलिम्पिक्स? ऑलिम्पिक्स मध्ये कोणते गेम्स खेळले जातात? तर बघा त्यांचं नाव. रनिंग म्हणजे ट्रॅक इव्हेंट्स. रनिंग म्हणजे काय असतं की जे धावणं असतं, आपण रेस लावतो, ठीक आहे ना. मग आहे स्विमिंग, हाय जम्प, लॉंग जम्प, ठीक आहे. बॉक्सिंग, डिस्कस थ्रो, शूटिंग, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, सायकलिंग, थ्रो द जॅव्हलिन, हॅमर. थ्रो द जॅव्हलिन, थ्रो द हॅमर, हे दोन्ही होऊ शकतात. शॉर्टपुट, बॅडमिंटन एटसेट्रा. तर थोडे बहुत गेम्स याच्यात लिहिलेत की जे ऑलिम्पिक्स मध्ये खेळले जातात. नेक्स्ट आता बघा इंग्लिश वर्कशॉप स्टार्ट करू आपण. क्वेश्चन 1 तुमचा आहे, कम्प्लीट द वर्ड्स बाय फिलिंग इन द मिसिंग लेटर्स. फिल इन द मिसिंग लेटर्स हे आपल्याला जे आहे ग्रामर पोर्शन जेव्हा तुमच्या एक्झाम मध्ये असतं तेव्हाही येतं. तर बघा जसं एनहॅन्स हा जो शब्द आहे याच्यात जे अल्फाबेट्सला अंडरलाईन केलेला आहे ते आपण फिल केले आहे. मी डायरेक्टली आन्सर्स देऊन दिले त्याच्यात. त्याच्यात एन हा शब्द नाहीये. तुम्ही जर बुक बघाल तर एन हा शब्द नव्हता. तर हा एनहॅन्स आहे. फीचर आहे. स्पेलिंग याच्यात तुम्हाला नीट प्रकारे आल्या पाहिजे. जर तुम्हाला स्पेलिंग येत असतील तर तुम्ही कोणताही शब्द ओळखू शकताय. मग आहे लॉन्च, नोट वरती, ठीक आहे ना. तर ह्याच्यात एन, एनहॅन्स मध्ये एन नव्हतं, फीचर मध्ये ए गायब होतं, लॉन्च मध्ये सुद्धा ए नव्हतं आणि नोट वर्दी मध्ये ई नव्हतं. तर आपण हे सगळे शब्द याच्यात लावलेत आणि स्पेलिंग याच्यात नीट केले आहेत. अशाच प्रकारे मेंटर आणि आयडेंटिफाय. तर मेंटर मध्ये पण ई नव्हतं दिलेलं जे आपण भरलंय आणि आयडेंटिफाय मध्ये टी नव्हतं जे की आपण इथे टी लिहिलंय. मेक एज मेनी 3 letter and 4 letter words from the word contemporary. तर इथे एक शब्द दिला आहे कॉन्टेम्पररी आणि त्याच्यापासून आपल्याला 3 किंवा 4 लेटर वर्ड्स लिहायचे आहेत जितकेही होऊ शकेल. तर बघा कॉन्टेम्पररी पासून आपण लिहिलंय कॉट, कोट, कोन, नॉर, टीम, पॉट, पुअर, नेट, 10, एम्प्टी, टियर, मोर, कॅम्प, पोर्ट, नॉट, रोम, नॉर्म, नॅप, मोन, प्रोन एटसेट्रा. हे जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की जसं की 3 लेटर्सच्या कमी तर तुम्ही लिहूच नाही शकत, ठीक आहे ना. 2 लेटर वर्ड नाही चालत त्याच्यामध्ये. तर आपल्याला 3, 4 आणि 4च्या जास्तही आपण लिहू शकतो, पण 2 लेटर्स नाही लिहायचंय कधी पण, ठीक आहे ना. प्रयत्न करा की 4 लेटर किंवा 5 लेटरचे शब्द लिहा जास्तीत जास्त, कारण की तुम्हाला एक्झाम मध्ये जेव्हा येईल तर फक्त 4 शब्दच लिहायचे असतात, टोटल 4 वर्ड्स लिहायचे असतात. तर जितके तुम्ही मोठे शब्द लिहाल तितकं चांगलं. Imagine that PV Sindhu has recently won very important tournament at international level. तर तुम्हाला असं कल्पना करायची की पीव्ही सिंधूनी आत्ताच जे आहे कोणता खूप मोठा टुर्नामेंट जिंकलाय इंटरनॅशनल लेवलवरती. फ्रेम अँड ईमेल ऑन बिहाफ ऑफ युअर स्कूल. एक ईमेल लिहायची तुम्हाला तुमच्या शाळेकडून टू कॉंग्रॅच्युलेट हर, यूज द प्रॉपर ईमेल फॉर्मॅट. तिला कॉंग्रॅच्युलेट करायला आपल्याला ईमेल लिहायची. पहा त्या ह्याच्यात काय आहे, तुम्ही हा जो पूर्ण हिस्सा आहे नीट बघा बरं. फ्रॉम, टू, डेट, सब्जेक्ट एवढा हिस्सा जेवढा मी दाखवते हा तुम्ही एक बॉक्स मध्ये लिहाले, ठीक आहे ना. तर हा फ्रॉम, टू, डेट, सब्जेक्ट एवढा हिस्सा पूर्ण तुमचा जो आहे हा बॉक्स मध्ये येईल. फ्रॉम लिहिलं आपण kumarraju@com नेट अशा प्रकारे एक आपण एक जे आहे काल्पनिक एक जे आहे ईमेल आयडी बनवली आहे, ठीक आहे ना. तर ही एक काल्पनिक ईमेल आयडी तुम्ही सुद्धा बनवू शकता. त्याच्यात काय @.com हे सगळं लिहू शकता. आयडियल हायस्कूल डॉट, ठीक आहे ना. तर हे तुमच्या शाळेचं नाव येऊन गेलं. मग टू, फ्रॉम सगळ्यात पहिले कुणाकडनं आहे, तुमच्याकडनं आहे. मग टू म्हणजे कुणाला जात आहे, तर PV Sindhu @andhra-badminton.com. तर आपण अशा प्रकारे टू लिहिलं. फ्रॉम टू हे एक तुम्ही इमॅजिनरी म्हणजे की सोचा की ईमेल आपण लिहितोय ना, त्या हिशोबाचे ईमेल ऍड्रेसेस असतात. आपण एक बनवलेला आहे. आता त्याच्यानंतर डेट टाकली आपण. डेट काय, मंडे 18 जून 2018. कोणची पण डेट टाकू शकता तुम्ही. मग आहे सब्जेक्ट की आपण का लिहितोय, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन विनिंग बॅडमिंटन टुर्नामेंट. हे आपण कॉंग्रॅच्युलेशन दिली. परत सांगते की हा जो एवढा हिस्सा आहे फ्रॉम, टू, डेट, सब्जेक्ट हा आपल्याला कशात लिहायचा आहे, का जे आहे बॉक्स मध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग सुरू करायचं डिअर मिस सिंधू, ठीक आहे ना. नेक्स्ट लाईन पासून परत नेक्स्ट लाईन,
प्लीज एक्सेप्ट आवर कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन बिहाफ ऑफ आवर स्कूल आयडियल हायस्कूल मुंबई. तर आमच्याकडनं, आमच्या शाळेकडनं कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन स्वीकार करा. युअर रिसेंट विन इन मलेशियन बॅडमिंटन फायनल इज रिअली कमेंडेबल. तुमची जी आत्ताची जी जिंक आहे या कॉम्पिटिशन मध्ये, मलेशियन बॅडमिंटन फायनल मध्ये, ती खरंच खूप कमेंडेबल होती, ती प्रशंसनीय होती. युअर एक्झॅम्पलरी सक्सेस विल ऑलवेज इन्स्पायर आर यंग प्लेयर्स. तुम्ही जी सक्सेस जे तुम्ही पावले आहात ती सगळ्यांकरता, यंग प्लेयर्स करता खूप जे आहे इन्स्पिरेशन आहे. इट इज अ ग्रेट ऑनर टू आवर नेशन. आमच्या राष्ट्रकरता हे फार मोठं ऑनर आहे. विश यू मेनी ग्रेट अचीवमेंट्स इन फ्युचर. पुढे पण तुम्ही असेच उपलब्धी हासिल करा, ही आमची कामना. त्याच्यानंतर पहा, लव्ह यू सिन्सिअरली योर्स कुमार राजू आयडियल हायस्कूल. ठीक आहे ना. तर हे सगळा जो आहे हा आपला एंडचा पार्ट असतो. अशा प्रकारे लिहिले जातं. जसं आपण नॉर्मल लेटर्स मध्ये लिहितो ना, सिन्सिअरली योर्स नाव, त्यानंतर मग शाळेचं नाव. तर आज आपण एक फार महत्वपूर्ण ईमेल रायटिंगचा हिस्सा पाहिला की कशा प्रकारे लिहायचा ईमेल रायटिंग. पुढे अनेक चॅप्टर मध्ये काय आहे, पीव्ही सिंधूनी आणि कसे कसे कोणत्या वयात कोणते जे आहे यश प्राप्त केले, हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो टिल देन हॅव अ ग्रेट डे. थँक्यू. बाय.